सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजीनगर मधील ध्रुवनगर भागात आज मोठी दुर्घटना घडली आहे। एकदंत रेसिडेन्सी येथे तब्बल 20 मीटरला भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे। मिळालेल्या माहितीनुसार येथील नागरिकांनी अनेक दिवसांपासून वीज वायरिंग संदर्भात तक्रारी करूनही वीज वितरण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय। वायरिंगची अवस्था अत्यंत खराब असल्याने अखेर आज ही दुर्घटना घडली आणि सर्वच मीटर जळून खाक झाले। या प्रकरणी संतप्त नागरिकांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले असून तक्रारीच्या वेळी कर्मचारी मद्यपान करून येत असल्याची धक्कादायक बाब देखील समोर आली आहे। घटनास्थळी दाखल झालेले प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक दिनकर पाटील आणि अमोल पाटील यांनी प्रशासनावर जोरदार निशाणा साधत संबंधित कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी केली। तसेच या प्रकरणाची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली। फोन मेसेजद्वारे एमएससीबीची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे। एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना देखील पत्र देऊन 2 तासांच्या आत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। नगरसेवक दिनकर पाटील यांच्याकडून ऑनलाईन अधिकाऱ्यांना नागरिकांनी नगरसेवकांनी धारेवर धरलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। निलेश मोरे, प्रकाश पेठे, निलेश मोरे का? आणि सागर पाटील। आम्ही इथल्या बिल्डिंगचे रहिवासी आहोत। इथे प्रॉब्लेम असा आहे की दर दिवसाला एक फेज जातो। याची वारंवार तक्रार करूनही इथला जो वायरमन इंचार्ज आहे, टेक्निशियन कनोजे म्हणून, तो नेहमी दारू पिलेला असतो। त्याला आम्हाला दारूच्या अवस्थेतच उचलून आणायला लागतं त्याच्या घरात। तो इथेच राहतो, आमच्याच बिल्डरची एक बिल्डिंग आहे आकार म्हणून, तिथेच असतो। त्याच्यानंतर वारंवार अर्ज दिल्यानंतर सुद्धा बाहेरची डिप्पीमध्ये दुनियाभरचं म्हणजे जे लग आपण टाईट करतो ते नुसत्या वायरी गुंडाळून ठेवलेल्या आहेत। तिथे ना प्रॉपर कनेक्शन आहे, ना प्रॉपर लाईट येते। फ्यूज नाही, रोज तिथं फ्यूज हा नाहीच आहे। जेणेकरून आज जी घटना घडली, ती घटना घडत असताना जर फ्यूज असता तर तो ट्रिप झाला असता। ते न झाल्यामुळे हा प्रकार आज घडलेला आहे। गेल्या 4 वर्षापासून आम्ही ह्या गोष्टीचा पाठोपाठ पुरावा करतोय, पण तिथले जे इन्चार्ज आहेत सांगोरे, त्यांनी अजिबात लक्ष दिलेलं नाही आहे आणि नुसतं नावाला वरून डिप्पीला कवर लावून गेलेले आहेत। आतमध्ये जो कचरा आहे तो तसाच आहे। अण्णांनी त्याचे फोटो काढून घेतलेले आहेत डिप्पीचे, म्हणजे अण्णांनी सांगितल्यावर सुद्धा, वारंवार सांगितल्यावर सुद्धा त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही आहे आणि आज हा प्रकार त्याच्यामुळेच घडलेला आहे। आणि ह्या गोष्टीसाठी एमएससीबी पूर्ण जबाबदार आहे आणि इथल्या नगरातले सगळे लोक त्यासाठी त्रासलेले, कारण सकाळी पाण्याची वेळ असते आणि इथे एक फेजच गेलेला असतो। नवीन कनेक्शन देताना ना आता ही आग लागली कुठली बिल्डिंग? ही बिल्डिंग एकदंत रेसिडेन्सी आहे। ही ध्रुवनगरमध्ये आहे। एकदंत रेसिडेन्सी या बिल्डिंगमध्ये आपण बघा, शॉर्ट सर्किट झालं, आग लागली। खरं तर एमएससीबीचं हे फार मोठं काम आहे। जो बिल्डर यांच्याकडे जेव्हा येतो तेव्हा ही मीटर बरोबर आहे की नाही, वायरिंग बरोबर आहे की नाही, तिथं जेव्हा लोड कमी जास्त होतो तेव्हा ती ड्रीप होण्याच्या ज्या योजना आहेत त्या आहेत का नाही। परत इथं जो बिल्डर येईल यांच्याकडं कनेक्शन मागायला, त्यावेळेस एवढ्या परिसरामध्ये तेवढा लोड आहे का, हे कोणतीही गोष्ट न तपासता बिल्डरांना या ठिकाणी लाईट दिली जाते, कनेक्शन दिले जातात। आणि आज 100 पेक्षा जास्त नागरिक या बिल्डिंगमध्ये, हे छोटे छोटे बाळ बघा, हे मध्ये अटकले होते, सगळ्या माझ्या माता भगिनी अटकल्या होत्या। जर ही आग विझली नसती तर खूप मोठी जीवितहानी आज या भागात झाली असती। हे डेप्युटी अतिरिक्त कार्यकारी अभियंता आहे सातपूर विभागामध्ये, यांच्याकडे मी अनेक वेळा तक्रारी केल्या, पण ते आज कबूल होत नाही। ते म्हणे इथले एक लोकप्रतिनिधी आम्हाला तुमच्या भागात काम करू देत नाही। ते आता नाही म्हणतात घाबरून, पण हे योग्य नाही आहे। कोणताही लोकप्रतिनिधी असो त्याने अशा नागरिकांच्या जीविताशी खेळू नये। कोण अधिकारी, मी आता मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा SMS केला, ते अशा घटना घडतात। आणि इथं एक कनोजे नावाचा कर्मचारी आहे, काय तो त्याचं पद, टेक्निशियन शांताराम कनोजे, 24 तास दारू पिलेला असतो। आता तुम्ही सगळ्या नागरिकांच्या तुम्ही बघितलं
आणि तो दारू पिलेला माणूस 24 तास तो आता इथं आग लागली बघून गेला आणि यांना त्यांनी कळवलं सुद्धा नाही का बा इथं आग लागली आणि त्यांनी कोणतीही मदत केली नाही, हे योग्य नाहीये. आणि आता त्याची बदली व्हावी सगळ्या नागरिकांनी सांगितलं. तो प्रत्येक नागरिकांकडून जर फोन केला काम करण्याचे 5,000 2,000 असे पैसे घेतो आणि ते काम सुद्धा करू देत नाही, हे योग्य नाही आहे. त्याची 2 तासात बदली करावी. यांच्या वरिष्ठ पाटील साहेबांशी पण बोललोय, तुम्ही बघितलंय. त्याची ताबडतोब बदली तर केलीच पाहिजे, पण या भागातले जेवढे डिपे नादुरुस्त त्या लगेच दुरुस्त करा. त्याला तुमच्या पैसे येतील डीपीटी. गेल्या 4 वर्षापासून हे नागरिक या ठिकाणी MSF कडे तक्रारी करत होते, तुमका काय सांगा? 4 नाही, मी तर 20 वर्षापासून तक्रारी करतो यांना. तुम्ही आता त्यांना मी डीपीचे फोटो दाखवले पाठवले. आता त्यांना मी श्रमिकनगरचं 15 दिवस झाले फोटो पाठवलेले, अजून त्यांनी काम नाही केलं. ते मला म्हणे मी दुसऱ्या दिवशीच करतो, दुसऱ्या दिवशी करतो, तरी केलं नाही. 2 तासात बदली न झाल्यास आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे? मी त्यांच्या कार्यालयात जाऊन उपोषण करीन. तिथं जाऊन बसर होणारा परिणाम ते संबंधित सगळे अधिकारी जबाबदार राहतील. मी तिला जाऊन बसर उपोषणाला लोकशाही मार्गाने उपोषण करीन. मी कोणाला नेणार नाही, मी नागरिकांना नाही नेणार. मी एकटाच जाऊन बसेल तिथं. आणि जर होणारा परिणाम स्वतः त्यांच्या पाटील साहेबांशी पण बोललो, त्यांनी कबूल केलं का त्यांनी पण त्या कर्मचाऱ्याला सांगितलं तू आता इकडे ड्युटीवर येऊ नको. त्यांनी सांगावं आता याला काय करायचं आहे ते. त्यांच्या ज्या प्रतिक्रिया